गारखिंडीकर माझ्यासमोर बसलेले आहेत, ग्रामस्थ मंडळी आहेत. मला वाटतं 50 वर्ष पूर्ण करायचं आणि पुढच्या वर्षी बंद करायचं असे नाही ना. हा, पुढच्या वर्षी अजून जोमात, अजून नव्या ताकदीनं पुन्हा एकदा संपन्न, दरवर्षी संपन्न करायचा आहे. कारण मला तरुणांना एक आवर्जून वाक्य सांगायचंय. तरुणांना काय सांगायचंय की आता ही ज्येष्ठ मंडळी, या ज्येष्ठ मंडळी इथपर्यंत आणलंय. आता याच्या पुढे म्हणजे सुवर्ण महोत्सव जिंजाड बाबाच्या आणि तत्सम त्या वयाची जी कोणी कार्यकर्ते मंडळी आहेत, या धडपड करणारी जी ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांच्या नेतृत्वात तुम्ही केलाय. पण याचा अर्थ थांबायचं नाहीये. आता यांनी 50व्या पर्यंत आणलंय, तरुणांनी आता 100व्या पर्यंत न्यायचे. ध्यानात ठेवा, या कुठपर्यंत न्यायचे आपल्याला? 100पर्यंत न्यायचंय. आता हे सोडून आपल्याला कुठेच जायचं नाही. जिनाया असतो 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 तात्पर्य. आणि मग या संबंधानं परमार्थाच्या निष्ठेचं चिंतन घडावं, या उद्देशातून या अभंगाची निवड. जगद्गुरु तुकोबारायासारखे साधू, तुकोबाराय आणि तत्सम सर्वच साधू, यांचा एक विशेष आहे, हे निष्ठावान आहेत, निष्ठावान नाहीयेत. हे काय आहेत? निष्ठावान आहेत. निष्ठा आणि निष्ठामध्ये फरक सांगतो तुम्हाला. भक्त प्रल्हाद, सगळ्याला चरित्र माहिती म्हणून विस्तार करत नाही. भक्त प्रल्हादा करता भगवान नरसिंह प्रगट झाले आणि प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि डोक्यावर हात फिरवले. कोणाच्या? प्रल्हादाच्या. वा प्रल्हादा तुझी नामनिष्ठा, वा प्रल्हादा तुझी भक्तिनिष्ठा, वा 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 प्रल्हादा, एवढं बापाने तुला उखळत्या तेलात टाकलं पण तू नामनिष्ठा सोडली नाही. प्रल्हादा ऐक बाळा, एवढं डोंगराच्या कड्यावरून तुला टाकलं पण तू नामनिष्ठा सोडली नाही. बाळा, हत्तीच्या पायाखाली दिलं तुला तरी तू नामनिष्ठा सोडली नाही. एवढा कोरोना आला तरी तू माळ काढली नाही बाळा. आलं माझं बोलणं विठ्ठला. निष्ठावंत भगवत भक्ताचा स्वधर्म आहे आणि भक्ताने त्याला विनमुख होता कामा नये, असं तुकोबारायचं वचन आहे. ऐका मंडळी, मला तुम्ही जागेत म्हणून विचारतो, संसार सुखाचा का दुःखाचा? बोला की. ते मानले सांगूत नका काय ते सांगा मला. मानल्यावर कशाला काय होतं? मानल्यावर नाही, खरं सांगा अनुभव काय. मानला तर कशाला उगत उसणं, खरं कसं. संतांनी तर सांगितलं दुःख बांधवडी आहे हा संसार. कोणालाही विचारा संसाराचा अनुभव त्याचा काय आहे? दुःखाचा आहे. मग कोणाचा संसार छोटा असेल, कोणाचा संसार मोठा असेल. कोणाचा संसार 1 एकराचा आहे तर कोणाचा 10 एकराचा. कोणाचा संसार 1 लेकराचा आहे तर कोणाचा 10 लेकराचा आहे. कोणाचा 1 बायकोचा आहे, नाही ऐका ना पूर्ण, किंवा कोणाचा बिना बायकोचा आहे असं म्हणायचं होतं मला. तुम्ही गडबड करताय आणि गडबड करू नका. ढाळे ढाळे आपल्याला 9 वाजेपर्यंत चिंतन करायचे, गडबड नाही. ऐकलं का? संसार केवढाही असो, छोटा असो मोठा असो, गरीबाचा असो श्रीमंताचा असो, असं समजू नका श्रीमंताच्या संसारात अडचणी नाहीत. अडचणी आहेत. नाना फडणवीसांचं वाक्य आहे, राजवाड्यातलं दुःख राजवाड्या एवढंच मोठं. राजवाड्यातलं दुःख राजवाड्या एवढंच मोठं असतं आणि झोपडीतलं दुःख झोपडी सारखंच असतं. प्रत्येकाचे प्रॉब्लेम आहे.
एका माणसानं पान टपरी टाकली. आळकुटीला टाकू बेल्याला टाकू, पटकन बोला, वेळ कमी माझ्याकडे. आळकुटीला चला. हा, आळकुटीला काय टाकली एकानं? पान टपरी का टाकली. आणि बिचाऱ्याचं दिवाळं निघाल. कोणाचं? पान टपरीवाल्याचं दिवाळं निघालं. तो रडायला लागला, त्याची बायको रडायला लागली. आणि बायको थोडी शिकलेली होती, तिनं सकाळी पेपर वाचला, विजय माल्याचं दिवाळं निघालं. कोणाचं? विजय माल्याचं दिवाळं निघालं. मग तिला वाटलं बाई माझ्याही नवऱ्याचं दिवाळं निघालं आणि त्या विजूच्या बायकोचे दिवाळं निघालं, तिला भेटाय जाव. झालं माझं बोलणं. ती गेली भेटायला. ती भेटायला गेली, ही तिच्या गळ्यात पडून रडते. ती रडली नाही, कारण ती भारतात नव्हते. जाऊ द्या, जे नाही बोलाय असो. मोठ्याचं दिवाळं कोटीमध्ये असेल आणि गरीबाचं दिवाळं लाखात असेल. दुःख तेवढंच आहे, असं काही नाही. हो, काय काय लोक म्हणतात, महाराज त्या माणसाला काय कमी आहे? अहो, गौंड्याला दिवसभर 500 रुपये घाम गाळल्यावर मिळतात, त्यांना एका चालीत मिळतात. आपलं असे लोक काय करतात? तुलना करतात. पण असं नसतं, असं नसतं. महाराज एक आहे, कालिदासाची कल्पना आहे. अशोक भाऊ, लय गोड कल्पना आहे, कालिदासाने केलेली कल्पना. कालिदासानं काय कल्पना आहे? खूप गोड कवी कल्पना आहे, पण फार सुंदर आहे. हे समुद्र मंथन झालं ना, समुद्र मंथन, तर त्या समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले. ऐरावत हाती निघाला, उच्चश्रवा घोडा निघाला. चंद्र नाही त्याच्यात, पण ते मंगळाष्टकामध्ये आहे, भागवतात नाहीये. हवीरधानी म्हणजे कामधेनू निघाली, लक्ष्मी निघाली, दारू निघाली, पुन्हा पारिजातक निघाला. आणि डॉक्टर साहेब शेवटी धन्वंतरी सुद्धा अमृत कलश घेऊन निघाले. धन्वंतरी कसे निघाले? डाव्या हातात त्यांचा अमृत कलश होता आणि उजव्या हातात जळू होता. समुद्रातून त्यांनी काय आणला? जळू आणला. का? रक्तशोधन करण्याकरता जळू आणला. धन्वंतरीच्या उजव्या हातात जळू आहे, हो, आणि डाव्या हातात अमृताचा कुंभ आहे. आणि मग काय असतं? बहीण भावामध्ये गुण सारखे असतात. दोन व्यक्तीचं वागणं जर सारखं असलं ना, म्हणजे तो कसा आहे? त्याचा सख्खा भाऊ. भरत भाऊ आपण म्हणतो का नाही, तो त्याचा सख्खा भाऊ. सारखे गुण असतात. तशी लक्ष्मी ना, लक्ष्मी हिनं सुद्धा आपल्या भावा बहिणीचे एक एक गुण घेऊन आली. म्हणजे पैसा लक्ष्मी. आता कोणाकडून काय काय गुण घेतला सगळं सांगायला मला वेळ नाहीये, आणि एवढ्या फी मध्ये बसत बी नाही. असो, विनोदाचा भाग सोडा, पण 2-4 मुद्दे पाहिजे तेवढे सांगतो. लक्ष्मी निघाली ना समुद्र मंथनातून, मग तिनं काय केलं? समुद्रातून निघालेल्या लक्ष्मीने अमृताकून एक गुण घेतला. अमृताचा कोणता गुण आहे? अमृत जसं जीवदान देतं तसं पैसा माणसाला जीवदानही देतो. पैसा माणसाला काय देतो? जीवदान देतो. आता कृत्रिम फुफ्फुस सुद्धा बसवायला लागले. हे मधल्या काळात, कोरोनाच्या काळात कफ जास्त झाला आणि ते फुफ्फुस डॅमेज झाले, तर फुफ्फुस सुद्धा ट्रान्सफर करायला लागले. आणि त्या फुफ्फुस ट्रान्सफर करायचा खर्च फक्त 2 ते 2.5 कोटी. हा, फक्त किती आहे? 2 ते 2.5 कोटी. पण ज्याच्याजवळ पैसा आहे ते फुफ्फुस बसवत. ते त्या कोरोनातच एक असा व्हायरस आला, माणसाची दात गेली बघा. त्याला एक शब्द होता, मला नाव आठवेना त्याचा. मायक्रो मिकॉस असं एक आलं. तर एक तरुण माणूस आहे श्रीगोंदा तालुक्यातला, तर त्यांना त्याचे 32च्या 32 दात काढावे लागले. आणि वय किती? 33. मग त्याला ते पुन्हा दात बसवायचे ठरले. कोणाला? त्या व्यक्तीला, महाराज. तर त्या व्यक्तीला दात बसवायला ठरले, तर डेंटिस्टनं एका दाताचा खर्च 70,000 रुपये सांगितले. 70 गुणिले 32 तुम्हीच करा, मला ताण देऊ नका. माझे 10वी 2 विषय राहिलेले. सांगा बरं कोणते कोणते? इंग्लिश आणि तुमची बी ते राहिलेत का? नाही, एवढ्या आत्मविश्वासानं बोलले म्हणून म्हणलं, बाकी काय. आणि मग देवानं दिलेल्या अवयवाची काय किंमत आहे, काय उपकार आहेत, मग कळतं. माझा तो प्रस्तुत विषय नाही. मला सांगायचं काय? पैसा माणसाला अमृतासारखं जीवदान देतो. बोलू. समुद्र मंथनातून विष निघाल. समुद्र मंथनातून विषय निघालं. विष निघालं
तर विष जसं मारक आहे तसा पैसा मारक. पैशासाठी किती जीव जायला लागले. कालची घटना आहे या 8-10 दिवसापूर्वीची. 300 रुपयासाठी बायको मारून टाकली. किती रुपयासाठी? फक्त 300 रुपयासाठी बायको मारून टाकली. मारक आहे. ऐकलं का? दारू निघाली समुद्र मंथनातून. सुरा ती निघाली. पैशानं तिच्याकडून काय गुण घेतला? जसा दारूत नशा आहे तशी पैशात नशा आहे. पैशाची सुद्धा काय नशा आहे. चुकेगा नाही साला. नशाही. आणि कशाची पुरो? पैशाची. ही दारू कोणतीनं गुण घेतला? चला मला जे सांगायचे तेवढं सांगायचंय. उच्चश्रवा घोडा निघाला आणि ऐरावत हत्ती निघाला. तिनं ऐरावताकडून कोणता गुण घेतला आणि उच्चश्रवाकडून कोणता गुण घेतला? तर लक्ष द्या. तिनं हत्तीकडून काय गुण घेतला आणि घोड्याकडून काय गुण घेतला? पैसा येताना हत्तीसारखा येतो आणि जाताना घोड्यासारखा जातो. येताना कसा येतो? हत्तीसारखा डुलत डुलत सावकाश. आणि जाताना कसा जातो? घोड्यासारखा. मग ज्याचं जेवढं इन्कम आहे त्याचे प्रॉब्लेम बी तेवढीच आहे. बघा तुम्ही गरीबाचे आजार सुद्धा गरीब होत. नो ऐकलेले आजार मोठ्या लोकांना. गरीबाला आपले साधे मुतखडा, मूळव्याध, जळजळ, मळमळ झालं. मोठ्या लोकांचे आजार मायग्रेन, सायटिका, काय काय आजार असं. दुःखाच आहे. ठाऊकची आहे संसार दुःखाचा. संसार दुःखाचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. झालं. परमार्थ कसा आहे बरं? दुःखाचा का सुखाचा? सुखाचा. मग माझं म्हणणं एक आहे, माणसं दुःखरूप संसार सोडून सुखरूप परमार्थात काय येत नाहीत? विठाला मला अभंगाला पूर्ण न्याय द्यायचा असल्यामुळे प्रस्तावनेत जास्त रमून मला चालणार नाही. ह्या सर्व जीवांना हा प्रश्न आहे की संसार जर दुःखरूप आहे, बरं सांगण्याची गरज नाही, ठाऊकची आहे, सगळ्याला त्याचा अनुभव आहे, तरी माणसं शहाणी का होत नाहीत? संसाराच्या बाहेर का पडत नाहीत? ज्ञानोबाची एकच ओवी सांगतो. खूप विस्ताराने विषय पण थोडक्यात सांगतो. ज्ञानोबा म्हणतात, विषय भोगी जे सुख ते साध्यंतचे जाण दुःख, पण काय की जती मूर्ख न सेविता न सरे. काय ज्ञानोबाने भाषा वापरली आपल्यासाठी? म्हणे ही लोक परमार्थ एवढा सुखाचा आहे, संसार एवढा दुःखाचा आहे, तरी दुःखरूप संसाराचा त्याग करून परमार्थामध्ये का येत नाहीत? ज्ञानोबा एकाच वाक्यात म्हटले, मूर्ख आहेत म्हणून. ते काय आहेत? मूर्ख आहेत म्हणून. पण शहाणे मात्र तसे नाहीत. न तेषु रमते बुधहा, बुधहा तेषु न रमते. या विषयाची निस्तुके झकवते कवन, जया आपण पे नाही दिठे, जया स्वसुखाचे सदा खराटे, तयाशी विषय गोमटे आवडते. पण जे साधू आहेत ना, जे हुशार आहेत ना, न तेषु रमते बुधहा, ते मात्र या संसारात रमत नाहीत. उलट या संसाराचा त्याग करून ब्राह्मणाचे पोर एक. एक मिनिट टाळकरी. सगळ्यांची खेळ्याच्या प्रमाणाबद्दल गफलत आहे, खास करून टाळकरी यांची. खेळ्या म्हणला की लोकांना वाटतं फक्त आपण हरिपाठाचं खांदरा खांदरा उजवुडीतो. तसं नाहीये. धागिक धागिक करून कसा टाळ वाजवायचा तुम्हाला शिकवतो खेळ्याचा. हा माझ्याकडे बघा.
खेळ्याचं वजन आहे बघा. दोन अनेकांची उदाहरणं पण मी दोन सांगितले आता. खेळ्या माझी हनुम्या शहाणा, म्हणजे हनुमंतराय हुशार आहेत म्हणले, ते या खेळात अडकलेच नाही. हनुमंतरानंतर माझाच नंबर लागतो, या खेळामध्ये अडकलेच नाही. दुसऱ्या खेळ्यामध्ये हो ब्राह्मणाचे पोरं एक खेळाची ब्याली, पण शहाणी जी माणसं असतात ते संसाराच्या पाया पुढा पळती वितरा घोडा, या ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ती मागा. अरे उठलेली वैराग्य जेने हा त्रिवर्ग वायसेने सांडणे, जैसे वमुनी असुने आताची गेले. या सर्व संसाराचा त्याग करतात आणि परमार्थात येतात. अशी बरीच माणसं ते संसारातून बाहेर पडायला तयारच नाहीत, पण काय आहेत ते संसारातून परमार्थात येतात. परमार्थात आले म्हणजे सगळं झालं असं समजू नका. काय काय परमार्थात येतात पण परमार्थात स्थिर होत नाहीत. त्यातला आपला वर्ग आहे. जे संसारात रमले असे आम्ही मूर्ख नाहीत, आणि जे परमार्थातच रमले एवढे आम्ही शहाणे नाहीत. नाही तुम्ही वाईट वाटू देऊ नका, पण आपलं खरं आहे. त्याचं कारण काय, आम्हाला 7 वाजता कीर्तनाला यावं वाटतं, याचं कारण आम्ही मूर्ख नाहीत. आणि 9 वाजले की आम्हाला घरी जावं वाटतं, याचं कारण आम्ही शहाणे नाहीत. 7 वाजता जसं कीर्तनात यावं वाटतं, खोटं नाही बोलायचं, 9 वाजता घरी जावं वाटतं की नाही आपल्याला, तुम्हालाच काय मला सुद्धा. उलट आपली कीर्तनाला येताना बघा, तुम्ही कीर्तनाला येताना लोक कशी येतात. विना घेतला कवडे महाराजांनी म्हणा, बावस्कर महाराजांनी, चौधरी महाराजांनी, तळेकर महाराजांनी, आता विना घेतला. हळूहळू जमला असं घडलं असं येताना, आणि कीर्तन सुटल्यावर घरी जाताना हळूहळू. घरी जाताना चिंग चिंग चिंगाट, चिंग चिंग चिंगाट नाही मुलं रे मी, चिंग चिंग चिंगाट. म्हणून आपण ना संसारातले देव ना संसारात दोही ठाई नाही थार, अशी आपली स्थिती आहे. आम्ही संसारात रमावं एवढे मूर्ख नाही, आणि परमार्थात स्थिर व्हावं एवढे आम्ही शहाणे नाहीत. पण हे सद्भक्त आहेत ना, हे साधू आहेत ना, त्यांनी एकदा संसार सोडला पाहिलेची नाही मागे परतोनी. हो संसारा आगी आपुलेने हाते लावूने मागुते पाहू नये, परतेची ना मागे मागे परतेची ना मागे
प्रमाण 2 परतेची ना मागे आणि हाची नियम आता न फिरे माघारे. जही आकाश वर पडू पाहे ब्रह्म गोळ भंगा जाय वडवा नळ त्रिभुवन काय परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा. मग प्रश्न पडतो आम्हाला सुखाचा वाटणारा संसार ते का त्यागतात आणि आम्ही परमार्थातून आम्ही रमत नाहीत. खरंच मंडळी आपण रमत नाहीत. काय रमणारे साधू असतील मी त्यांना वजा करतोय बोलत असताना. मी माझ्या वृत्तीच्या लोकांबद्दल बोलतोय महाराज. आपल्यासारखी वृत्ती तर रमत नाही रमत. महाराज किती लोक तुम्हाला सांगू दिवसभर मंदिरात पत्ते खेळत बसतात हरिपाठाची वेळ झाली की घरी जातात. तुमच्या भागात नाहीत म्हणून काय झालं पारनेर तालुक्यात नाहीत म्हणून काय झालं असं गावोगावी दृष्टी आहेत की नाही. अवघड स्थिती आहे. सांगण्याचं तात्पर्य काय आम्ही रमत नाही. परमार्थात येतो पण रमत नाही. ते आलेही रमलेही आणि स्थिरावलेही. रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन ते स्थिरावले. मग त्यांना आम्ही विचारू किंवा देवाने विचारलं असावं तुम्ही संसार का सोडला. 2च प्रमाण देतो नाटातले आणि पटकन आता अभंगात प्रवेश करतो. 4 माईक आहेत. हो कोणीतरी एकाने पहिलं म्हणा 4 4 एक आमचा 16 वर्षाचं पोरग प्रमाण म्हणे. शेवटचं तुम्ही म्हणायचं शेवट. हा शेवटचं प्रमाण. आणि आता 4 तुम्ही तुमच्यात वाटून घ्या का मी वाटण्या करून घ्या. आता हे समजदार आहेत म्हणून काय 4 जण एकदाच आरडतात. तुम्ही तुमच्यात ठरवून घ्या. मला ताण देऊ नका. मला वाळून जाईन ताण घेतल्यावर. ऐका म्हणते अगदी बरोबर. अशीच 5 धरू आता. पहिलं तुम्हाला दुसरं तुम्हाला तिसरं तुम्हाला चौथं तुम्हाला आणि 5वं मायाली 11ला. संसार का बरं सोडला तुकोबा तुम्ही. म्हणून रुसलो संसारा सर्पा विकार पांढरा तुझशी अंतर रे दातारा यासी दावेदारा निमित्त येणे मज भोगविल्या खानी नसता छंद लाविला मनी माजलो मी माझे भ्रमणी झालोय बोडणी विटंबना पावलो केली याचा दंड खाणी भोगिल्या याती उदंड. एवढं यानं मला सोसायला लावलं म्हणून रुसलो संसारा. आम्ही संसार सोडला. मग आता प्रश्न विचारला साक्षात देवानीच तुकोबांना. तो सोडला ठीक आहे पण तुम्ही माझ्या या परमार्थात माझ्या चरणावर स्थिर का झाले त्याची कारण मी मौसा सांगत असताना अत्यंत गोड 2 कारण अभंगाच्या पहिल्या. परमार्थ स्थिर झालो. त्याचं कारण काय. त्याचं सगळ्यात पहिलं कारण आहे तू देवा आम्हाला तुझ्या नावाची आवड लागली. आम्हाला तुझ्या नावाची काय लागली आवड लागली. आणि माणसाला एखादी गोष्ट आवडली ना त्याच्याकरता माणूस कोणती किंमत मोजायला तयार असतो. प्रमाण देतो. आवडी अतिसाच तरी जीवितही स्थलांचं जीवाचा विचार करत नाही माणूस आवडीपोटी. 3 ओव्या ज्ञानोबरायच्या 2 मिनिटात देतो. आवड ज्याची असते त्याची लाज कधी वाटत नाही. आवडी आणि लाजवी व्यसनी आणि शेनवी पिसे आणि बोलवी तरी ते काय
माणसाला जे आवडतं त्याचा कंटाळा कधी येत नाही. आवडी जेत पडे तयाची अवसरी पुढे पुढे रिगो लागे हे गडे प्रेमायशे. आणि आवड ज्याची असते त्याच्या करता माणूस जीवित वाचाही विचार करत नाही. आवडी अति साच तरी जीवित ही स्थलांच आगे घालिता रोमांच देखज तसतीये. सगळा विस्तार करायला आपल्याला वेळ नाही, पण 2-2 मिनिटात जर सांगायचं ठरलं, ज्याची आवड आहे त्याची लाज नाही वाटत. 100 एकरचा मालक असतो, ज्याचा टर्नओव्हर कोटीमध्ये असतो. कितीमध्ये? कोट्यावधीमध्ये असतो. आणि त्याच्या शेतात खुरपायला आलेली बाई 300 रुपये रोजाने असते. किती रुपये रोज तिला? इकडं काय रोज? वाढू नका बाप्पा, एक तर पंढरी मंदिरात काम करायचंय. 300 ते 350 चला, 300 ते 350. पण एक बोलू का, भेटतात का? पण ते सुद्धा अवघड आहे, अति अवघड. जाऊ द्या, सध्या आपल्या देशासमोर 3 संकट आहेत. किती? 3 संकट. या देशासमोर पहिलं संकट आहे माणसांना काम नाहीत. दुसरं संकट आहे कामाला माणसं नाहीत. पहिलं संकट काय? माणसांना काम नाहीत. दुसरं संकट काय? कामाला माणसं नाहीत. तिसरं संकट लय मोठे, जे भेटतात ते कामाचे नाहीत. मग 250 म्हणा, 300 म्हणा, 350 म्हणा. कोट्यावधीचा मालक, कोट्यावधीचा जास्त टर्नओव्हर आहे आणि 300-350 रुपये रोजाने आलेली बाई आहे. पण हा बागायतदार त्या बाईला म्हणतो, आका तंबाखू आहे का? का लाज वाटत नाही? आवड लाज धरू देत नाही. आवड माणसाला कंटाळा येऊ देत नाही. आवडीचा माणसाला काय येत नाही? कंटाळा. बाळा तुझं नाव? आरुष. बाळा तुला खायला काय आवडतं? कीर्तना सांगण्याजोगं असलं तर सांग. पण एकदा साताऱ्याला गेलो असतेच का पोराला विचारलं तुला खायला काय आवडतं, ते बाबा कीर्तना सांगण्याजोगं नाही. म्हणून जरा आरुष गोड पदार्थात काय आवडतं? गुलाबजाम, लाडू, पेढे. काय लाडू? कशाचे? डाळीचे. काय हरकत नाही. आरुष न तुझं नाव? आरुष, मी तुझा मामा म्हण. चालतंय? मन मामा बटन मन. फक्त मामा म्हण, पोरगी मागू नको. मामाचाच मेळ नाही, मामाचा असा भना हिंडत. आरुष, अरे मामा म्हण ना. लावीन मेळ, पण तू कंटाळा करू नको मामा. आता आरुषला काय आवडतात? लाडू. आरुष पोटभर जेवलेला आहे. मस्त पुरी, गुळवणी, कांद्याची चटणी. पेपर पडला काय की? हा आहे ना, पोटभर जेवला. मस्त गुळवणी मध्ये पुरी चुरायची, खायची आणि कांद्याची चटणी तोंडी लावायची. पोटभर जेवला. कोण? आणि मी आलो तेवढ्यात. मी आरुष मोठ्यान म्हणा मामा, बघ मी तुला खाऊ आणला. तुम्हाला मामा एवढा पोटभर जेवलोय रे, एवढा पोटभर जेवलोय. एखादा फोन करायचा होता. अरे तुझ्यासाठी आणला आणि ते बेल्लेवून आणला म्हणून. तुझ्या आवडीच आहे. तुम्हाला मामा लाडू आणले काय म्हणलं डाळीचे? म्हणलं मग मी लाडूचा डब्बा कोणाच्या हातात दिला? आपलं आरुषच्या हातात दिला. आरुष म्हणला मामा आता एक खातो आणि बाकीचे उद्या खातो. म्हणून आरुष नावाला एक लाडू खाणार होता, तर नावाला एक बी ठेवीत नाही. आवडी जेत पडे तयाची अवसरी पुढे पुढे रेगो लागे हे गडे प्रेमायसे. आणि माणसाला जे आवडतं त्याच्याकरता माणूस जीवाचा विचार कधी करत नाही. घडलेली घटना आहे, विस्ताराला वेळ नाही. पण मी 2006 साली कदाचित डॉक्टर साहेब डी वाय पाटीलला 1.5 महिना ऍडमिट होतो पुण्यामध्ये. एक कमरेत गाठ झाली होती त्याच्या ऑपरेशनसाठी. तर एक तरुण 25-30 वर्षाचा पोरगा, पण त्याचं दारू पिऊन लिव्हर डॅमेज होऊ लागलं. तर डॉक्टर त्याला म्हणत होते दारूला हात लावायचं ना, ते पोरगा ऐकत नसायचं. म्हणून त्याच्या घरच्यांनी काय केलं, डॉक्टर साहेब काय भाडं होईल बेडचं आम्ही देतो, पण हे घरी ऐकत नाही, हे राहू दे एकदा ऍडमिट येत. पण ते पोरगा ऍडमिट केलं आणि ते नेमकं माझ्या शेजारच्या खाटावर. संताचे संगती कुठे गेलं ते? 2-4 दिवस गेले.
त्याचे मित्र त्याला भेटायला आले. कोणाचे? त्या पोराचे. म्हणजे भांड्या नाव बरे का बदलायचं? भांड्या कस काय म्हणते? कसन काय त्याची काय म्हणते? इथं कसं शक्य आहे? तुला काय करायचं? मित्र ओनव्यामध्ये गारव्या सारखं. अरे बेवड्यांचं डोकं चालतो. ते घरी गेले, जेवणाचा डबा घेतला, खाली 4 चपात्या, वर 4 चपात्या, आणि अण्णा जेवणाचा डबा आला की बंड्या खिशात बाटली टाकायचा आणि टॉयलेट मध्ये जाऊन झटका मारून यायचा. पण मला पाहावे ना, येतो हिताचा कळवळा पडते हाती म्हणून हे काळ. मग त्या वॉर्डचा जो वॉर्ड इन्चार्ज होता ना, वॉर्ड बॉय, मी त्याला सांगितलं असा असा घोटाळा हो. त्याने दुसऱ्या दिवशी डबा पाहिला, पकडला गेला. आता त्याचा दारू यायचा सोर्स बंद झाला. पण त्याला पूर्ण शंका या महाराजांना काढी केली. 5-5 मिनिटाला माझ्याकडे असतं बघायचं. नाही तुम्ही घाबरू नका. परत मित्र आले भेटायला, मित्र वनव्यामध्ये. आणि बंड्या कसं काय? कसं काय म्हटलं? प्यायची काय? कसं शक्य? तुला काय करायचं म्हणले? आम्ही. महाराज ते पूर खाली गेले, नारळ पाणी घेत न सांगता तुम्हा कोडो येते. अहो त्या नारळातलं पाणी दिलं, वतून भरली, त्याच्या दारू बघता काय आले घेऊन. काय नारळ पाणी आहे? आता त्याला टॉयलेट मध्ये जायची गरज नाही, बंड्यात तिथंच बसून प्यायचं. मला म्हणायचं काला वाटू एकमेका. एके दिवशी बंड्याला लागली किक, चढली ती दार. मला म्हणे, ए महाराज इकडे. लहान वय होतो माझं, तेवढं वजन पडत नव्हतं, बारीक होतो तेव्हा. काय रे जगात देव आहे का? कोण म्हणतो बस? बंड्या म्हण जगात देव आहे. म्हटलं आहे. मला भेटेल का? मी मनापासून हाक मार. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरे वस्त मंतव्य हा सम्यक व्यवसितो ही सहा. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमचे अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरत निघाला. फक्त मनापासून हाक मार, नक्की देव ये. पण म्हणलं का रे भांड्या, देव आलं देवाला काय म्हणायचं? काय नाही, देवाला एकच म्हणेल, पुढच्या जन्मात दात एक दिला तरी चालेल, पण लिव्हर 32 दे. माणूस आवडी पोटी जीवाचा विचार करत नाही. आणि मग जेव्हा आवड निर्माण झाली, मग जगद्गुरु तुकोबा परमात्माची लाज वाटत नाही. लाज भय शंका
सोडली आम्ही परमार्थासाठी. हो, आवडे म्हणून लाज नाही वाटत. काय काय लोक लाजतात आणि परमार्थातून मागे जातात. काय रे तू भजनाला येत होता काय येत नाही? नाही मला सगळे बुवा बुवा म्हणायला लागले. तुला बाई म्हणायचं का लोकांनी? लाजेनं काय करतात लोक? मागे सरत. काय काय लोक कंटाळ्याने मागे सरत. हे ज्ञानोबाच्या सोहळ्यात बघा, सासवड पर्यंत उड्या मारतच जातात. जेजुरी 17 किलोमीटर काहीच वाटत नाही. वाल्याला दिंडी दुपारी जाऊन पोहोचते, काहीच वाटत नाही. लोणंदला 2.5 दिवस आराम, काही वाटत नाही. पण जेव्हा तरड पासून टॉप पडतो दिंडीचा आणि मग तरडला गेल्या गेल्या पालामध्ये पोडकटी अंतरतो, पाय पसरतो. म्हणून ते वारीच्या वाटेचे विशेष आहे. लोणंद पर्यंत पालामध्ये कशाचा वास येतो माहितीये का? पाऊंड्स पावडर, मेडिमिक्स साबण, संतूर साबण याचा वास येतो. काय क्लिनिक प्लस ते शॅम्पूचं नाव काय? त्या क्लिनिक प्लस शॅम्पू याचा वास येतो. आणि एकदा तरड लागलं की पालामध्ये झेंडू बॉम्ब, आयोडेक्स, याचा वास चालू होतो. पाला तुळकटी अंतरतो, माझ्याकडे बघावं लागेल तुम्हाला. पाय पसरतो, तुमचं नाव काय? मनोहर बुवा. हा म्हणा ना. मनोहर बुवा, पायाला लय चुरपाटे गोळी येईल, जाऊ का घरी? ते नका म्हणतात, पण तू ऐकत नाही त्याची वाट काय? कंटाळल्यावर माग. पण तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला देवा आवड असल्यामुळे कंटाळा नाही या परमार्थाचा. फक्त प्रमाण सरळ म्हणतो, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वे, कंटाळा. माणसाला परमार्थ जीवावर बेतलं की माणसं माग सरत. कोरोनात माणसानं परमार्थावर निष्ठा नाही म्हणून मागे सरकले नाही, घाबरले जीवात म्हणून काय काय लोक मागे सरकले जीव. पण आम्ही जीवाचा सुद्धा विचार करत नाही. हो, म्हणून आमची आवड असल्यामुळे तुझ्या नामाची आवडी. आणि दुसरी गोष्ट अशी देवा, विठो आम्ही तुझी वेडी, आम्ही तुझे काय झालो? वेडे झालो. वेड कशाला म्हणतात तेवढं आधी सांगतो. माणूस वेड का होतं ते सांगतो. आणि तू कुबार वेडे कसं एवढं सांगतो ना, 8 तास घेतो. वेड कशाला म्हणतात? ज्याला व्यवहारापेक्षा वेगळं वागलं की माणसं त्याला वेड म्हणतात. आता तुम्ही तर सगळे कशासाठी आले? बोला की कीर्तन ऐकायला. मग तुम्ही काय केलं पाहिजे? जर तुम्ही कीर्तन ऐकायला सोडून चटायची दोरी उपसू लागली तर तुम्हाला काय म्हणायचं? बघा मग साधू संत वेडे कसे? साधू संत वेडे कसे? का सगळे लोक संसार जोमानं करतात आणि संसाराला राख लावतात. आहेत का नाही वेडे? राजाने आपल्याला भेटावं याच्याकरता तळमळ करतात लोक आणि राजाचा नजरांना परत पाठवतात. आहेत का नाही वेडे? लोकांनी सन्मान करावा म्हणून लोकांची धडपड चालू आहे आणि लोकांचा अपमान होण्याकरता विचित्र वागतात. आहेत का नाही वेडे? व्यवहार सोडून जे वागतं त्याला वेडा म्हणतात. पण तेव्हा आम्ही माणसाला आणि कोणाला सत्तेचं वेड, कोणाला पैशाचं वेड, कोणाला टिंब वेड. मी माझ्या आश्रमाची मर्यादा ठेवून शब्द वापरत नाही मामात. कोण कशात वेड, कोण कशात वेड. पण बेठो आम्ही तुझी वेडी, आम्हाला तुझं वेड आहे. तुझं 2-4 प्रमाण म्हणायचं मुह आवरण जाईल थोडासा वेळ. पण एकदम क्षेपक आहे, मी माफी मागतो, समजून घ्या. नामदेव कवडे महाराज मध्यम लावून दे, पंचम लावून मध्यम बरं वाटत. दिवानी बनी मैं दिवानी बनी, दिवानी बनी मैं दिवानी बनी, तेरे
लेडी मी स्वरात म्हणले पण जोरात नाही म्हटलं. त्याचं कारण आहे हे कार्यकर्त्यांचा दोष आहे, तुमचा काहीच दोष नाही. जेवण आधी पाहिजे होत. त्याला म्हणतात वेड लागणं. वेड लागणं. मी कोण्या देशात आहे, मी कोण्या स्थितीत आहे, मी कोण्या काळात आहे, मी कोण्या अवस्थेत आहे याचं भानही न राहणं. देवा विठो आम्ही तुझी वेडी, आम्हाला तुझं वेड लागलं, तुझ्या वेडामध्ये आम्ही काय झालो. आणि वेड लागण्याची खूप कारण आहे. देवाचं वेड का लागलं त्याचं कारण सांगतो. व्यवहारामध्ये सायकोलॉजी म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये मानसशास्त्र म्हणतात, मराठी सायकोलॉजी. वेड लागण्याचे काही कारण सांगितली. काय अतिविचार माणसाला वेड लावतो, अति आनंद माणसाला वेड लावतो, अति दुःख माणसाला वेड लावतो. अति दुःखात माणसं काय होतात, वेडी होतात. अति आनंदात माणसं काय होतात, वेडी होतात. आणि अति विचारानं माणसं काय होतात, वेडी. आमच्या गावात एक रिक्षा चालवणारा माणूस होता. हे आता हे ऑटो रिक्षा आता आली, पण जुन्या काळात सायकल रिक्षा होती. जुन्या काळात काय होते, सायकल रिक्षा. ते 3 चाकाचे असायचे आणि माणूस पॅन्डलनं ते चालवायचे. आमच्या गावात होती ते रिक्षा. तो रिक्षा चालवायचा. त्याला लॉटरीचे तिकीट लावलं आणि त्याला 85-90च्या दरम्यान अण्णा 1 लाखाचं तिकीट लागलं. आणि जेव्हा त्याला 1 लाखाची लॉटरी लागली एवढा आनंद झाला, वेडा झाला. अजून आमच्या मानवत मध्ये फिरतो, कोणताही कागद लॉटरी तिकीट. अति आनंदात माणूस काय होतो, वेडा होतो. अति विचारानं माणसं वेडा होतो. असे खूप माणसं मी अति अभ्यास सुद्धा बुद्धीला झेपेल एवढा अभ्यास केला पाहिजे. अति अभ्यास सुद्धा काय लावतो, माणसाला वेड लावतो. एक बोलू का, खाली बसा खाली बसा. काय झाले, काही अडचण नाही ना चोपदार? बसा खाली गपचा. काय नाही काय नाही. फक्त काय करा, तिथं काय झालं एकदा सांगितलं की म्हणजे लोकांच्या मनात ती शंका निघून जाते. काशा वेचून घेतल्या की पेराय सोपं जात. नेमकं काय झालं होतं तिकडे, काय नाही. एका भाविकाला थोडी चक्कर आली होती. आता ते व्यवस्थित आहेत. संपला विषय. नेमकं काय झालं, नेमकं काय झालं, आमिषाचा राजीनामा झाला का काय, माझ्याकडे काय सांगू लागलो. अतिविचार. महाराज खोटं नाही, आमचे गुरुबंधू आहेत. ती एवढी ज्ञानेश्वरी वाचली महाराज. 11वा अध्याय पाठ करत होते. नाव नंतर सांगतो नामदेव, आडनाव नंतर सांगतो कारण त्यांचं नाव बी नामदेवच. ज्ञानेश्वरी इतकं वेळ लागलं. आता ते वेळ चांगलं तो भाग सोडून द्या, ते डोक्यावर परिणाम झाला. एकदा नगरच्या स्टँडवरची गोष्ट, आईल्या नगरची. एक भिकारी एक वेड इंग्रजीत बोलत, वेड इंग्रजी बोलत होत. अशोक मला म्हटला, बाबा बघा ना ते वेड इंग्रजी बोलतंय. म्हणलं नाही नाही, वेड इंग्रजी बोलत नाही, इंग्रजी बोलणार वेड झाले. वेड इंग्रजी बोलत नाही, इंग्रजी बोलणार काय झाले, वेड झाले. एक पाश्चिमात्य उदाहरण आहे, भारतीय संस्कृतीतलं नाही. पाश्चिमात्य अतिविचार माणसाला काय करायला लावतो, वेड लावतो. ते उदाहरण आहे का आता, पण परत एकदा आवर्जून सांगतोय हे उदाहरण भारतीय नाही. कारण पाश्चिमात्य पेपर, इंग्रजी पेपरचा एक हिंदी अनुवाद एकदा पुढारी पेपरला आला होता आणि त्याच्या कात्रणात मी ते वाचलं होतं. खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे. बघा ते सांगा वाटतं म्हणून सांगितलं. लय गोड होता विचार, म्हणजे त्या अंगानं, म्हणजे मला गरजेचं आहे. चला काय होतं ते, एकदा एक माणूस वेड्याच्या दवाखान्यात गेला. तिथे एक वेडा बसलेला होता आणि तो इंटरव्ह्यू घेऊ लागला. का रे तू वेडा का झालास? शहाणू कोणाला विचारतं, वेड्यात. तू वेडा का झाला, तुम्ही काय वेड्यासारखं विचारत.
नाही पण तू वेडा का झाला? काय नाही म्हणे मी लग्न केलं आणि वेडा झालो. हे दृष्टांत 5G शिवाय डाउनलोड होणार नाही. दृष्टांत लय बारीक आहे. 5G ऍक्टिव्ह करा तर डाउनलोड होईल. लग्न केलं आणि वेडा झालो. अरे लग्न करून कुठं माणसं व्हिडिओ होतात का? तुझं एकट्याचं झालं? नाही नाही म्हणे माझी थोडी चूक झाली, मी एका विधवेशी लग्न केलं आणि मग त्या विधवेला पहिल्या घरची मुलगी होती. मग त्या मुलीनं माझ्या बापाशी लग्न केलं. परत म्हणलं उदाहरण कुठलंच आहे? पाश्चिमात्य. हे आपल्याला ऐकायला और वाटतं, परदेशात ते काही नाही. मी एका विधवेशी लग्न केलं, ती माझ्यापेक्षा ज्येष्ठ होती, तिला पहिल्या घरची मुलगी होती, तिनं माझ्या बापाशी लग्न केलं. मग तुला अडचण काय वेळ व्हायला? एक दिवशी मी खुर्चीवर बसलो, विचार करू लागलो, माझं हिचं नातं काय? आणि मग मी विचार सुरू केला. तशी तर ही माझ्या बायकोची मुलगी म्हणल्यावर माझी मुलगीच, पण तिनं माझ्या बापाशी लग्न केल्यामुळे ती माझी आई झाली. इकडून मुलगी, इकडून आई. बरं हा माझा बाप, हा माझा बाप, पण त्यानं माझ्या मुलीशी लग्न केल्यामुळे माझा बाप माझा जावई झाला. माझा बाप माझा जावई झाला. पुढे ह्याला झाला मुलगा, बरे हा झाला जावई, मला झाला पोरगा. आता माझा पोरगा आणि माझ्या बायकोच्या पहिल्या घरची मुलगी, यात हे दोघं कोण? बहीण भाऊ आहे का नाही? सावत्र कवायना पण बहीण भाऊ. पण ती मुलगी माझी आई झाल्यामुळे माझा मुलगा माझा मामा लागायला. माझा काय लागायला लागला? मामा. पण मामाची आई कोण लागते? आरुष. मामाची आई कोण लागते? आजी. आता त्या मामाची आई म्हणजे माझी बायको, माझी बायको माझी आजी लागायला लागली. बरं आजीचा नवरा कोण लागतो? आजी. आणि त्या आजीचा मी नवरा असल्यामुळे मीच माझा आजोबा लागायला लागलो. अजून आहे, पण तुम्हाला वेळ लागेल म्हणून थांबतो आता मी. हे अतिविचार माणसाला वेड करतो. विठाला सुखातिरेक आणि विचारातिरेक माणसाला वेड लावतो. आणि ऐकलं का, जेव्हा आम्ही पंढरीनाथाच्या रूपाचा महिमा ऐकतो त्या आनंदात आम्हाला वेड लागतं. विठ्ठलानी तुझी वेडी आणि अशी तुझी आवड लागल्यामुळे, असं तुझं वेड लागल्यामुळे आम्हाला वेड लागलं, तुझी आवड लागली. आता आम्ही काही केल्या, आता नवजो अनेका ठाया. अन्य ठिकाणी आम्ही जाणार नाही. कुठंच जाणार नाही. काय देवा, कोणताही प्रसंग येऊ दे, आम्ही तुझे चरण सोडणार नाही. देह जाओ पांडुरंगी चरण न सोडी. कदाचित देवा आम्ही सोडणार नाही, पण तुला कंटाळा आला तर तू हाकलून देशील ना आम्हाला.
बऱ्याच वेळेला काय होतं, एखादी व्यक्ती आपल्याला सोडावं वाटत नाही पण त्या व्यक्तीला आपण आवडत नाही, तेव्हा काय करायचं? तुकाराम महाराज म्हणले, देवा ऐका, तूही निश्चय ऐक. तू का म्हणे, आता आम्ही नवजो दवडीत, तू हाकालून दिलं तरी आम्ही इथून परत जाणार नाही. ते बाळकडे एक चिंतन आहे, 2 मिनिटात सांगून जातो. हे परमात्मा म्हणे चांगल्या चांगल्या साधू म्हणून घेणाऱ्याला मठात प्रसिद्धीत का अडकवतो? मी महाराज आहे तरी सांगतो, काय काय साधू लोक प्रसिद्धीत अडकले, काही पैशात अडकले, काही मठात अडकले, कोणी शिष्यात अडकलं, बाकी बोलत नाही मी. हे का अडकले? तुकोबऱ्याचं प्रमाण आहे का बाळकिड्यातलं? नेमाचं भजन करणारी मंडळी असतील. बुद्धी स्थिर राहू नेदी नारायण, आशाबद्ध जन लोभिकाचे. लोभिकाचे लोभिका नसता देवाचे करणे. देवाला काही जी माणसं आवडत नाहीत ना, त्यांना काय करतं ते, घे तुला मठ लागणार, घे तुला आश्रम लागणार, पकडल्यावर जाईन ज्याला, मग तू तुझं बघा अतिरेक केल्यावर अवघड आहे. पण देवा किती प्रलोभन दे आम्हाला, किती हाकालण्याचा प्रयत्न कर केला ना, एकांतात बाई जवळ आणून हाकालण्याचा प्रयत्न केला एकदा या, पण जिंकले. उदाहरण सगळ्याला माहितीये, काठ्याच्या काठीने मारून सुद्धा क्रोधानं स्पर्श केला नाही, जिंकले. छत्रपती शिवाजी महाराजाच्या माध्यमातून नजराना पाठवला तरी स्वीकारला नाही, जिंकले. तो का म्हणे, आता आम्ही नवजो दौडीता. आणि ठीक आहे, एखाद्याला जर मनाने जात नसला, नामदेवा ऐका, हाकालून देईल, आणि हाकालून जरी ऐकलं नाही, फटके देऊन काढील म्हणले. मी काय देईल? मार देईल, मार. मग तर जाताल की नाही मला सोडून? ऐका तुकाराम महाराज काय म्हटले, बरं जेव्हा मारून मारून कशाने मारायचे? लय गोड प्रमाण आहे, त्या प्रमाणापाशी येऊन मला थांबायचं या विषयात. आता मारून मारून कशाने मारशील? हातोडी असते. संतोष भाऊ हातोडी दाखवा लोकांना. हे काय आहे? हातोडी. ही फिमेल आहे, तिच्यापेक्षा मोठा असतो तो हातोडा, त्याचा बाप असतो घन, आणि त्याची आजी असते सुक्ती. हे नवीन आता हे काय झाले, सगळे ड्रोनर आले ते काय ब्रेकर, हा ब्रेकरच मग दगड फोडायचे, ब्रेकर आले म्हणून आता आपल्या जमान्यात आपल्याला पाहायला मिळत नाही, पण मी लहानपणी पाहिलं सुक्ती असायची, निदान 20-25 किलोची. दगड फोडायला घन जरी ऐकत नसला तरी सुक्ती. देवा तू मारून मारून कशाने मारशील? घनच घालशील ना. प्रमाण आहे का बरं भाऊ? आहे प्रमाण आहे. अरे मजवरी घाली घन तरी मी न सोडीच, माझ्यावर घन जरी घातला तरी मी तुझे चरण सोडणार नाही. आता नवजुवाने काठ आहे. आणि इथं राहून काय करणार? बरं काय काय माणसं राहतात पण नीट राहत नाही. तू टेन्शन घेऊ नको देवा. गाऊ गीत लागो पाया, तुझ्या चरणाजवळ बसून आम्ही गीत गाऊ. आता गाऊ तुझं ओविया मंगळी, तुझ्या चरणाजवळ बसून तुझ्या चरणाचं चिंतन करू. पण आता आम्ही इथून जाणार नाही. ठीक आहे, इथून तुम्ही मुंबईला जाणार नाही, पुण्याला जाणार नाही, अमेरिकेला जाणार नाही, थायलंडला जाणार नाही, तुर्किस्तान, किर्गिझिस्तान इकडे जाणार नाही. पण लोकांतर वैकुंठाचं वर्णन काय आहे? वैकुंठाला ए देवा वैकुंठाला जाणार नाही का? वैकुंठ
करशील आम्हाला वैकुंठाला? अरे बापुडे, दोनच प्रमाणात विषय पूर्ण करतो. वैकुंठी तो ऐसे नाही, कवल कवळ काही काल्याचे. अरे नको वैकुंठीचा वास, असे तया सुखा नाश. रस कथा काळी नामाचा, वैकुंठ जुनाट कोपट झोपडी. नको आडाआडी घालू आम्हा. हो, ऐकलं का? जे मृत्यू लोकात सुख आहे ना भजनाचं, ते वैकुंठात नाही. वैकुंठ शब्दाचे दोन अर्थ केले शंकराचार्यांनी, स्वरूप आणि लोकविशेष. स्वरूपाच्या वैकुंठामध्ये कोणी भज्य नाही, कोणी भजक नाही, म्हणून तिथं भजन नाही. लोक विशेष वैकुंठात सगळे भज्य आहेत. चतुर्भुज नर होणे ठेले, तिथं कोणी भजकच नाही, म्हणून भजनाचं सुख नाही. पण या मृत्यू लोकात भज्य पांडुरंग आहे, भजक वारकरी आहे, म्हणून भजन इथे आहे. आणि आम्हाला याची आवड आहे. आम्हाला आवड कशाची आहे? या भजनाची आहे. महाराज तुम्हाला सांगतो, ताताचं हाड वाढलं, डॉक्टर साहेब पाय टेकलं की अंगाला नुसते डोळ्याला पाणी यायचे, तरी सुद्धा वारी पूर्ण केली पंढरपूरची पायी. एकही पाऊल न बसता केली. मग आकारावर जाऊ नका, देवा शपथ. आणि ऐकलं कवडे बाबा, वारी का करू शकलो? केवळ भजनाच्या आवडीने मला पंढरपूरला चालत नेलं जाणार. फक्त काय आहे? भजनाची आवड. कारण भजन सुद्धा एक नशा आहे. सांगू कशी नशा आहे? तुकाराम महाराज म्हटले, तुम्हाला कोणताही आजार होऊ द्या, आमच्याकडे एकच गोडी आहे. कोणती? भजन नावाची. सबर सोका किया मार, आणि भजन एकही सार. हो, म्हणून आम्ही काय करू? काय वैकुंठ बापुढे, तिथं सुखच नाही. तुझ्या प्रेम सुखा पुढे तुझं प्रेम येतं किती मिळतं. ऐकलं का? वैकुंठात देव जनाबाईच्या वाव नाही, या मृत्यू लोकात मारतो. काय प्रेम आहे! सगळे उदाहरणं सांगायला आपल्याकडे वेळ नाही. तात्पर्य, तुझ्या प्रेम सुखा पुढे वैकुंठ नको. आम्ही तुका म्हणे, आम्ही मृत्यू लोकी भले, उपजोनी मरे परी हेच वाटे बरे. आम्हाला इथंच बरं आहे, पण आम्ही इथंच राहू. इथंच म्हणजे परमार्थातच राहू. अजून इथे एक फायदा आहे. तुझ्या चरणाजवळ राहिल्यावर काय फायदा आहे? चरणाजवळ राहिल्या, या मृत्यू लोकात राहिल्यावर अजून एक फायदा आहे. संतांचा सहवास घडतो. आणि संत सहवासामध्ये काय? प्रेम सुखाचा सुकाळ. एरवी संसारात कोणाच्या संगतीत राहा, प्रेम मिळतं, पण प्रेमाचा सुकाळ नाहीये. पण ते प्रेम मुळात ओरिजिनल कॉफीच नाहीये. हे बोलू, माझ्या शब्दाला गैरअर्थ करू नका. जेव्हा एक प्रियकर एका प्रियसीला आय लव्ह यू म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणतो, तेव्हा ते प्रेम नसतं, तो वासनेला प्रेम म्हणतो. आणि जेव्हा मायबाप लेकराला किंवा लेकर मायबापाला माझं तुझ्यावर प्रेम म्हणतात ना, तेव्हा ते आसक्तीला प्रेम नाव. कधी कधी आम्ही वासनेला प्रेम म्हणतो आणि कधी कधी आम्ही आसक्तीला प्रेम म्हणतो. आमचं त्या उपमन्यू सारखं झालंय. दुधाच्या पिठाच्या पाण्यालाच आम्ही दूध म्हणून बसलोय. खरं प्रेम वेगळंच आहे. ते गुणरहित असतं, कामनारहित असतं, अविच्छिन्नम असतं, सूक्ष्मतरम असतं. असं ते प्रेम असतं. पण देवा, अशा प्रेमाचा सुकाळ असल्यामुळे आम्ही तुझे चरण सोडणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, मानवी जीवनाचं जे कल्याण आहे, ते कल्याण सुद्धा तुझ्या चरणाजवळ आहे. म्हणून तो हेतू, तो पुरावा महाराज शेवटच्या
टाळ्या वाजवा 80 वर्षाच्या तरुणासाठी. तुम्हाला आता सांगतो, हे झिंजाट बाबा, हे आमचे गाडी बाबा 89 वय, 89 वय झिंजाट बाबाचं, 85-86. ह्या वयात आपण या अवस्थेत राहणार नाही. आणि या बाबाचा या वयातही आवाज कसा आहे ऐकलं का तुम्ही? हायवेच्या या बाजूला आहेत आणि ते हायवेच्या त्या बाजूला आहेत, ते ओतूरला आहेत आणि तुम्ही इकडे नारायणगाव मधाच आहे. म्हणून त्यांच्याकरता एकच वाक्य बनतो, पिकल्या पानाचा. असं त्या वयात सुद्धा हा आवाज आहे, वादच नाही. हो, तू का म्हणे तुझ्या पायी जन्म मरण ठाव नाही, जन्म अभाव आणि मरण अभाव याची सिद्धी तुझ्या चरणाजवळ असल्यामुळे आणि ते आम्हाला कळाल्यामुळे आता नवजो आणि काठाया गाऊ गीत लागो पाया. विडोपार जन्म मरणा ठाव नाही, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरा पडे. मानवी जीवनाचं परम लक्ष आहे त्यांनी जन्म आणि मरण परंपरेवर विच्छेद करावा. महात्म्याचं वर्णन करताना ज्ञानोबराय म्हणतात, अर्जुना जो या परी जो जन्मे जन्म निवारी मरणे मृत्यू मारी आपण उरे, हा मानवी जीवनाचा परम पुरुषार्थ आहे. आणि त्या परम पुरुषार्थ प्राप्तीचं स्थान तुझे चरण आहेत हे आम्हाला लक्षात आल्यामुळे आता नवजो आणि काठाया गाव गीत लागो पाया. सुवर्ण महोत्सव केला, आता आम्हाला अमृत महोत्सवाचे वेद आहेत. ज्ञानेश्वर ग्रामस्थ मंडळींनी मोठ्या प्रेमाने मोठ्या उत्साहात, गावोगावी उत्सव असतो पण उत्साह नसतो. पण आजच्या या उत्सवात उत्सवही आणि उत्साहही आहे. मला गारखिंडीकरांना आत्ताच सांगायचंय, आत्ताच तुमच्या लोकांनी हा मंडप गार करून टाकला. हा मंडप पुरणार नाही, 101% पुरणार नाही. पण ग्रामस्थ बी लय हुशार आहेत. याने काय केलं, याने एक केलं, बाहेर स्क्रीन लावलेली, म्हणजे जरी इथं जागा पुरली नाही तर बाहेर सुद्धा जागा आहे. फार सुंदर. मी गेल्या वर्षी बोललो होतो, मंदिराचं काम ह्या गावात फार सुंदर चाललंय. एक सांगू का, त्या गावाचा आवाका पाहिला आणि मंदिराच्या कामाचा आवाका पाहिला तर सूत्र जुळत नाहीत, सूत्र जुळत नाहीत. पण गावामध्ये गाव किती मोठं आहे त्यापेक्षा गाव किती मोठ्या मनाचा आहे त्याचं उत्तर आलं की मग सूत्र जुळतात. फार सुंदर. गेल्या वर्षी आपण आवाहन केलं होतं की सुवर्ण महोत्सवाला मंदिर पूर्ण झालं पाहिजे, पण संकल्पना जागी झाली अजून हे दगडी करायचं, त्यामुळे थोडा वेळ गेला. पण जेव्हा मंदिरात गेलं ना हनुमंतरायाच्या आणि ती मेहरब पाहिली ना, मेहरब खरं तुमच्या गावात आलोय तुम्ही कीर्तन ठेवलंय म्हणून नाही, देवा शपथ नाही. मी जे बाहेर गावून आलेत त्याने आवर्जून ती मेहरब बघून जा, मेहरब बघून जा. जशी रायगडावर शिवाजी महाराजाला मेहरब आहे, त्या धर्तीवर अशी मेघडंबरी हनुमंतरायाला इथं बनवलेली. अप्रतिम आहे, अप्रतिम आहे. मी दोनच वाक्य सांगेन, गारखिंडीकरांनी इतिहास घडवला असं मंदिर बांधून ध्यानात ठेवा. पण हे मंदिर आता पूर्णत्वाकडे जाण्याचे वेध लागलेले आहेत आणि नक्कीच ते मंदिर लवकरात लवकर पूर्णत्वाकडे जाऊन आपल्याला पुन्हा एकदा त्या मंदिराचा कार्यक्रम बघायचं सौभाग्य तुम्हा सर्वांना प्राप्त होणार आहे. आता सुवर्ण महोत्सव सुवर्ण अक्षरात आपल्या हृदय पटलावर कोरावा अशा पद्धतीने संपन्न होतो आहे.
होणार आहे. आज दुसरा दिवस आहे आणि अखंड हरिनाम सप्ताह नाहीये. हो, यांनी 2 सप्ते एकात घातल्यासारखे केलेत. 13 दिवसाचा उत्सव आहे. म्हणजे श्रावण शुद्ध प्रतिपदापासून तर त्रयोदशी पर्यंत, बरोबर ना, त्रयोदशी पर्यंत हा उत्सव संपन्न होणार आहे. सुरुवात बजरंग महाराजांनी झाली, शेवट विकास महाराजांनी पूर्ण होणार आहे. हो, विकास महाराजांच्या कीर्तनाने पूर्ण होणार आहे. आणि माझं दुसऱ्या दिवशी कीर्तन ठेवलं ते बरे, पाया भक्कम पाहिजे. पाया भक्कम असला मग किती मजबूत बिल्डिंग होत्या, मग कोणी पिंगळ्यावर नाचू द्या, काय होऊ द्या, डगमगणार नाही. उद्या विशाल महाराज खोले येणार आहेत, खोले बाबा येणार आहेत त्याही कार्यक्रमाचा. आणि सगळ्यात 1 मिनिट पत्रिका दे, 1च मिनिटात बाबाचं थोडस काम पूर्ण करतो. थोर महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार विशाल महाराज खोले, माधव महाराज रसाळ, विशाल महाराज हाडोळे, पांडुरंग महाराज गुले, पांडुरंग महाराज गिरी, कविराज महाराज झावरे, वेदांताचार्य निवृत्ती महाराज देशमुख, आदरणीय श्री छोटे माऊली, प्रमोद महाराज जगताप आणि पोपट महाराज कासार खेडकर यांचा काला होऊन, विकासानंद महाराज मिसाळ यांच्या काल्याने, आपलं जागर होऊन यांच्या काल्याने हा उत्सव पूर्ण होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा आपण सर्वांनी आनंद लुटावा. मी हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. हरी ओम, शांती शांती शांती. आध्यात्मिक तापाची अडचण या उत्सवाला येऊ नये, आधी भौतिक तापाची अडचण या उत्सवाला येऊ नये, आधी दैविक तापाची अडचण या उत्सवाला येऊ नये अशी प्रार्थना करतो. या गावावर, परमार्थावर आणि माझ्यावरही प्रेम करणारी अनेक गावची मंडळी, कर्जुल्याची मंडळी, कोतूर पासून मंडळी आलेली आहेत. सगळ्यांचा नाम उल्लेख करत नाही, पण सगळ्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. आणि बिलकुल कोणी शिस्त मोडायची नाही. मी 5 मिनिटं आधी सोडलंय आणि आता पूर्ण सूचना झाल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाही. आणि हा नियम कुठपर्यंत? हा, 50 वर्ष आम्ही उत्सव कसे केले ही शिस्त गारखिंडेकरांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवायची, ध्यानात ठेवा. कोणी जागा सोडायची नाही. मी 5 मिनिटं आधी उरकलं याचा अर्थ मी कीर्तन कमी केलेलं नाही. मी कमी बॉल मध्ये लय रन काढले, अरे का कुठे मी एवढंच केलंय, पण जीव लावून केलं, इमानदारीने केलंय. बघा आता मी इमानदारीने केलं, तुमची इमानदारी तुमच्याकडं. पुन्हा एकदा संयोजकाचे आभार मानून तुकाराम 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 लेकरांचं कौतुक करायचं राहिलं. आणि खरंच मला वाटतं पाकिटात 2-4 घालून द्या म्हणजे बरं पडत. महाराज पोरं तयार आहेत, नाचले तरी टाळाचा ताल एवढा चुकत नाही पोरांचा. आणि हे मुलांच्या कौतुकापेक्षा यांना ज्यांनी घडवलंय त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. ते काय मला काय काय नावत असे हृदयात राहतात, वठावत लवकर येत नाही. अक्षय महाराज आमचे, आदरणीय अक्षय महाराज बोडके, जे आळ्याला हे वारकरी संप्रदायाचं भविष्य घडवायचं काम करतायत. अक्षय महाराज तुमच्याही चरणी विनम्र भाव व्यक्त करून विठ्ठल जय जय चाल म्हणायची का? त्यांचं म्हणा 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 नाही नाही म्हणा म्हणा कमाने तो जा
राम